गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जिवंत माणसं चिरडलीत. आता तरी रोहित पवारांचं ट्विट नेमकं काय? पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची राज्यातच नाही तर देशात चर्चा होत आहे. जनतेनं आवाज उठवल्यामुळे जामिनावर सोडलेल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आलाय. आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भर दिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जिवंत माणसं चिरडली जात आहेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारी सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठे तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता. आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केलंय. फेब्रुवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घोसाळकर यांच्या घराजवळ राहणारा मॉरिस या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणावेळी विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षाची अशी स्थिती आहे की एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील. ही मागणी राजकीय असल्यानं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.